जुन्या पेन्शन योजनेसाठी आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय। सरकारसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नसल्यानं कर्मचाऱ्यांनी हे संप हत्यार उपसलेला आहे आणि शासकीय कामांवर परिणाम होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे। आणि राज्यातील परिचारिकांनी देखील आता बेमुदत संप सुरू केला आहे। पुण्यामधील ससून रुग्णालय, संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये आता परिचारिकांनी आंदोलन सुरू केलं आहे। निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी या परिचारिकांकडून करण्यात येते। आरोग्य सेवांवर त्यामुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। दोन मोठी रुग्णालय, संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय त्याचबरोबर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आता परिचारिकांनी आंदोलन सुरू केलं आहे। हमारी मांगे पूरी करो, कुर्सी खाली करो। हमारी मांगे पूरी करो, कुर्सी खाली करो। हम सब हमारी यूनियन। तर राज्यभरामध्ये परिचारिकांनी आता संप पुकारलेला आहे। राज्यातील ही दोन्ही मोठी रुग्णालय आपण पाहतो आहोत। एकीकडे छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय, संपूर्ण मराठवाड्यातून या रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल होत असतात आणि अशातच परिचारिकांनी संप पुकारल्यामुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पुण्यातील ससून रुग्णालयात देखील परिचारिकांनी संपाचं हत्यार उपसलं।